नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं MPSC PIQ बेस 1 मार्क फिक्स सिरीज मध्ये स्वागत आहे। आज आपण नाही का कंबाइंड ग्रुप सी जो मेनचा जे पेपर झालेला आहे आता 2-3 दिवसापूर्वी त्याचा आपण नक्की ॲनालिसिस करणार आहोत। म्हणजे ॲनालिसिस म्हणजे काय, थोडक्यात म्हटलं तर पेपर कसा होता हाच आहे विषय आणि त्याचबद्दल आपण आज सांगणार आहे। आणि हे जे की मी सांगणार आहे हे यामध्ये क्वेश्चन मध्ये कमी जास्त होऊ शकते, व्यक्तीनुसार असू शकते या, परंतु मला वाटते की बा नॉर्मल हे या रेंज मध्ये असू शकते बा। कारण की ज्यावेळेस आपण प्रश्न पाहिन मी फक्त सांगणार आहे की बा हे क्वेश्चन टफ होता, बस टफच पाहू आपण, हे जे चुकू शकते बा किंवा त्यामध्ये आपल्याला वेळ लागू शकते असे काही क्वेश्चन पाहू आपण। तर त्यापूर्वी आता जे पुण्यामध्ये नाही का टुमॉरोला नाही का मोर्चा निघणार आहे, आंदोलनपेक्षा त्यांनी मोर्चा परवानगी दिलेली आहे, परंतु बऱ्याच जणांना अपेक्षा होती की बा आंदोलन होईल, परंतु त्यांनी परमिशन न दिल्यामुळे मोर्चा राहील। परंतु हे काही आपल्या त्यांनी म्हटलेलं आहे की बा मोर्चा नंतर काही आंदोलन होणार नाही का, होईल। परंतु आता कसं आहे माहित आहे का, सरकारला आपण म्हणू शकतो की बा आम्ही तुम्ही बैठक म्हटली शिक्षकांची, आपण बैठक घेतली, तुम्ही जे काही प्रोसेस म्हटली त्या प्रोसेसमधून आम्ही चाललो बा। शिक्षक वर्ग जो होता ते सुद्धा त्यांच्या बाजूने बोलचाल झाली, बैठका झाल्या, सर्व गोष्टीकडून आपण नाही का म्हणजे आपण समन्वय करण्याचा प्रयत्न करता विद्यार्थीकडून। परंतु जर सरकार नाही लक्ष देत असेल तर आपण म्हणू शकतो की बा तुम्ही आमच्या मागणीकडे नाही का लक्ष देत नाही, कारण की युवा फार इम्पॉर्टंट आहे, युवाचं भविष्य। आणि ज्या एक्झामवर जर विद्यार्थ्याचा विश्वासच नसेल तर ती परीक्षा काय कामाची आहे हे सुद्धा प्रश्न आहे। आणि जर सरकारला विद्यार्थ्याचं मत जर घ्यायचं नसेल तर हुकुमशाहीसारखं त्यांनी चालवणं सुरू आहे, कारण की बऱ्याच राज्यामध्ये MPSC अंडर जे काही एक्झाम होतात ते काही सर्व ऑफलाईनच होतात। आणि सरकारचं म्हणा किंवा आयोगाचं, कारण की मला तर वाटते सरकारचंच काही आहे, कारण की आपण TCS कडून जे सरळ सेवा आपण MPSC कडे देण्याचा मागणी होती, आंदोलन झाले भरपूर आणि पेपर सुद्धा त्यामध्ये फुटण्यात आले। आणि त्याचा रोज नॉर्मलायझेशन आणि शिफ्टनुसार पेपर म्हटलं तर यामध्ये बरंच काही मॅनेज होते हे आपण पाहिलेलं आहे। आणि याचाच विरोध म्हणून नाही का आपण आंदोलन केलं आणि ते सरळ सेवेकडं MPSC कडे दिलं। खूप खुश झाले होते, कारण की ग्रुप बी ग्रुप सी मध्ये जर झालं नाही तर इकडे तरी होऊन जाईल बा, तलाठी सारखे पद किंवा नगर परिषद चांगले पद आहे। ग्रुप सी असले तरी खूप चांगले पद आहे, त्यांचे यस लेवल सुद्धा चांगली आहे। परंतु आपण आयोगाकडे खुश झालो, परंतु लगेच त्यांनी आपल्याला काय दिलं की बा सर्वच परीक्षा ऑनलाईन केल्या। आणि एक गोष्ट म्हणजे कसं हे आपल्या विरोधात होती, परंतु एक गोष्ट बरी झाली की त्यांनी ग्रुप सी फक्त ऑनलाईन नाही केली, नाहीतर आपला गट फुटत होता, त्यांनी ग्रुप बी बिन केली आणि ग्रुप राज्यसेवा सुद्धा केली, सर्व सरळ सेवा। त्यामुळे हा रोष इतका दिसत आहे, नाही तर कसं होत होतं कॉम्प्रोमाइज होत होतं, ग्रुप सी वाली मुलं मरत होते, काय म्हणत होते ग्रुप बी वाले जाऊ दे ना बा, ग्रुप बी आहे ना तर आपण ग्रुप बीवर फोकस करू, ते टप्प्याटप्प्याने करत होते। परंतु त्यांनी तिन्ही एक्झाम ऑनलाईन म्हटल्यामुळे हा रोज दिसला आणि हा रोज असणं अपेक्षित आहे, कारण की यामध्ये मेहनतवाल्याला जर फळ भेटत नसेल तर काय फायदा आहे त्या परीक्षेचा, हा सुद्धा प्रश्न आहे। तर नक्कीच नाही का जे मोर्चा आहे त्यामध्ये तुम्ही सहभागी व्हा ज्यांना शक्य आहे, कारण की मोर्चा बी नसला तर आपला आवाज त्यांच्यापाशी पोहोचला पाहिजे, कारण की पुन्हा हब आहे आपल्या स्पर्धा परीक्षेचं आणि जवळपास तिथं लाखोना म्हणजे 50,000च्या वरच संख्या आली पाहिजे। म्हणजे बाहेरून बी या जवळपास आहे त्यांनी सुद्धा जा, कारण की तुम्ही जर नुसता अभ्यास केला तर तुम्हाला रिझल्ट भेटणार नाही आहे, कारण की हे सेटिंग लावणार आहे आणि सेटिंग मध्ये काय किती सीट मध्ये पेपर झाला, कोणत्याही सीट मध्ये मॅनेज करू शकते त्यांनी। आपल्याला काय कार्बन कॉपी भेटते का, आपल्याला कम्प्युटरचं काही समजत बी नाही इतकं की हॅक कसं करायचं काय करायचं। हे श्रीमंताची मुलं यामध्ये लागण्याची शक्यता दाट आहे, अभिनय तो कभी नाही असंच आहे ही गोष्ट, हे लक्षात घ्या। कारण की अभ्यास करण्यापेक्षाही फार इम्पॉर्टंट आहे आपली मागणी मान्य करणं, कारण की आता कसं MPSC एक्झामचे पेपर फुटले का कोणते तर नाही, एखादा पेपर जर फुटला तर त्यावर सुधारणा म्हणून आपण काहीतरी इम्प्लिमेंटेशन करू शकतो की बा हे फुटला आणि त्यामुळे आम्ही ही परीक्षा ऑनलाईन घेतली, असं होऊ शकते। परंतु आयोगाचं काही न होता नाही का त्यांनी नाही का डायरेक्ट ऑनलाईन केलं, हे नाही का आपल्यावर जुलूमच आहे, हुकुमशाहीसारखं चालत आहे। आणि हे विद्यार्थ्यासाठी आहे की का TCS कंपनीसाठी आहे किंवा खाजगी कंपन्यासाठी आहे का IBPS साठी आहे हेच समजत नाही आपल्याला, कारण हे सर्वांनाच माहित आहे TCS IBPSच्या खिशात टाकण्यासाठी आहे सर्व, आणि गोरगरिबांच्या येण्याला काहीच घेणं देणं नाही आहे। आणि तुम्ही सांगा बरं किती आमदार बोलत आहे आपल्याकडून,
काही मोजके आहे ते रोहितदादा सारखे, किंवा 4-5 जणांनी विधानसभेत बोलला त्याच्यानंतर सर्व चूप आहे, त्यानंतर कोणीच नाही बोलत आहे. आपण जे निवडून देतो विधान परिषदेमध्ये पदवीधर मतदारसंघ, हे कुठे गेले आपले आमदार? आपण जे निवडून देतो यांना सुद्धा काहीच लाज वाटत नाही खरं म्हणजे. कारण की विद्यार्थ्याचा भवितव्याचा प्रश्न आहे. शेतकरी इकडं राब मरतो, हे लॅबमध्ये मरते, याला वाटते की मी 12 तास अभ्यास केला मी लागतो, परंतु इकडे दुसरंच लागते, ज्याला काही समजत बी नाही. असे आहे. आपण पाहिला असेल मागं 12 मार्कावरून एक मुलगा 12 मार्क भेटला होता, त्याला 4 महिन्यानंतर त्याला 200 पैकी 200 आहे. आपल्याला कधी भेटलं नाही एवढी बूस्ट भेटली का आपल्याला? आपल्याला 2 मार्क वाढवणं म्हणजे तरी नाही का आपलं वर्ष जाती वाया, खरं सांगणं म्हणजे रियालिटी आहे का नाही. परंतु यांनी 4 महिन्यात असं कोणती टॉनिक घेऊन यायला लागले की बा डायरेक्ट 200 पैकी 200 घ्यायला लागले, आणि आपल्याला कधीच शक्य झालं नाही. हे होणारही नाही, कारण यामध्ये सब घोळ आहे आणि हे दिसून आहे. न्यायालयाने सुद्धा दिला, परंतु सरकार नाही का जबरदस्तीनं करायचा प्रयत्न केला लागला. परंतु विद्यार्थ्यांनी हे लक्षात घेऊन जोपर्यंत आपली नोटिफिकेशन येणार नाही तोपर्यंत आपल्याला आंदोलन करायचं आहे. आणि पुण्याचं आंदोलन जे मोर्चा राहील हे फार मॅटर करणार आहे, लक्षात घ्या. जे होईल चांगलंच होईल, परंतु आपण आपला हक्क घेण्याचा प्रयत्न नक्की करायचा, कारण की हे आपले मेहनतीचं आहे. हे जर तुम्ही आज स्वीकारलं आपण तर आपल्याला पुढं भेटणार नाही. आणि ग्रुप बी आणि ग्रुप समजा क्लास 1 हे जरी त्यांनी ऑफलाईन केली, ग्रुप सी ऑनलाईन केली, तर हे मान्य करायचंच नाही. कारण की आज जे तुम्ही डिसिजन घेसान फायनल तेच तुमचा मान्य होईल, नाही तर पुढे जाऊन एक एक्झाम पूर्ण ऑनलाईन होत राहील ना, लक्षात घ्या. त्यामुळे आपण आपल्या हक्काची लढाई करायची. आणि आता येऊ आपल्या टू द पॉइंटवर, कारण की ते फार इम्पॉर्टंट आहे. कारण की काय नाही तर ऑनलाईनच झालं, काय किती अभ्यास केला तर काही शक्यता आहे का? काहीच नाही. नशिबावर काम आहे का? नशिबावर आपण म्हणू किंवा ज्याचं पेपर सोपा झाला त्याला जास्त मार्क, ज्याचा हार्ड आहे त्याला कमी मार्क, म्हणजे नशीब म्हणजे सांगू नाही शकत. जसं आता आपण आन्सर की आली, मला 60 स्कोर आहे तर माझी प्री क्लिअर होती, मला माहित आहे सेकंड आन्सर की किती कॅन्सल होते, हे आता शाश्वत देऊ शकतो. पण तेव्हा देऊ का आपण? नाही, तेव्हा देऊ शकणार नाही. 60 वरचा डायरेक्ट कितीवर येईल? 40 वर बी येईल, आणि 40 वर 60 वर जाईल, हे सांगता येत नाही. हे कोणाच्या हातात आहे? मग त्या सूत्रावर आहे का नॉर्मलायझेशन? आणि सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा सांगितलं नॉर्मलायझेशन हे अपवादात्मक आहे, यांनी नियम बांधला. यांनी GRB फार चुकीचं आहे, ते किरण सरांनी फार चांगल्या प्रकारे सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु हे यांनी नाही का ऐकायचा विद्यार्थ्याचा प्रश्नच नाही आहे. म्हणजे यांनी ऐकतच नाही सरकार आपलं. विद्यार्थी हित म्हणते एकीकडं, परंतु विद्यार्थ्याला कोणी बोलत नाही आहे. हे नक्कीच लाजिरवाणं आहे, कारण की युवा आपली देशाची शक्ती असते खास करून, आणि तीच शक्ती आज नाही का अभ्यास सोडून नाही का रस्त्यावर यायला लागली. हे फार लाजिरवाणं काम आहे. इतर जे 288 विधानसभा सदस्य आहे त्या 288 पैकी किती जणांना आवाज उठवला आहे का नाही? बरोबर आहे की नाही? प्रश्न आहे ना. म्हणजे सर्व एकदा बोललं की झालं असं असते का? नाही. जसं पहा, शिक्षक जे वर्ग होता त्यांनी आंदोलन केलं आझाद मैदानावर, पण आंदोलन कसं होतं? जोपर्यंत मागणी होत नाही तसं आमरण उपोषण होतं. तसंच आपल्याला करावं लागणार आहे, तेव्हाच यांना नाही का जाग येईल. हे नुसतं मोर्चा करून येणार का? नाही, मोर्चाचा इम्पॅक्ट पडणार असं नाही म्हणत, परंतु हे आता कसं आता म्हणत आहे त्यांनी परमिशन दिली नाही बा यासाठी, ते हे आपण पकडून चालू. एक दिवसाची गोष्ट आहे. आता त्यांची बैठक म्हणत होती आज का उद्या, आज म्हणत होते वाटते, परंतु आज नाही झाली तर आपल्याला सांगता येते तुम्ही आम्हाला काही हेच देत नाही बा, भावच देत नाही विद्यार्थ्याला, तर मग आम्ही काय करावं बा? तर आंदोलनाशिवाय पर्याय नाही. त्यावेळेस आपल्या रोहितदादा असो किंवा इतर सर असो हे आपल्याला सपोर्ट करणारच आहे, नक्की आहे. उद्या तुम्ही नक्की जा, जिथं पुण्यामध्ये जवळपास असेल नक्की जा. अभ्यास पेक्षाही फार इम्पॉर्टंट आहे. आता त्यावर जास्त काही बोलत नाही मी, हे तुम्हाला सरळच माहीत आहे. आता आपण येऊ आपल्या टॉपिकवर. ग्रुप सी जे लँग्वेजचा पेपर होता त्यामध्ये नाही का मराठी इंग्लिशमध्ये नाही का मराठी जवळपास सोपंच होतं. सोपं म्हणा, मॉडरेट नव्हतंच, सोपं होतं. परंतु काही आपल्या 7 ते 8 क्वेश्चन चुकू शकते, काही नवीन होतं. 7-8 मी काय म्हणतो ॲव्हरेज पकडत आहे स्टुडंटचा. बऱ्याच जणांना 45+ असू शकते, परंतु मी 7 ते 8 धरत आहे की बा यामध्ये चुकू शकते, यामध्ये कमी जास्त असणार आहे. लक्षात घ्या. इंग्लिशमध्ये फार मॅटर करणार आहे. पहिला पेपरमध्ये ज्या स्टुडंट इंग्लिश कसं होतं यावेळेस इंग्लिश पेपर मॅटर करणार आहे, हे महत्त्वाचं आहे, सर्वांनाच माहीत आहे. परंतु इंग्लिशमध्ये काय केलं आयोगाने यावर्षी? नवीन फ्रेम बनवला क्वेश्चनचा टाईपचा, जेणेकरून तुम्हाला ते प्रश्न नाही का लेंदी वाटला पाहिजे. आणि पर्याय तसेच होते की बा 2-2, 3-3, 4-4, हे त्यामुळे काय होतं लेंदीज असल्यामुळे अटेम्प्ट कमी होती. आणि जे प्रश्न जे होती ना क्वेश्चनची थोडी वेगळी होती, जसं आपण नॉर्मली म्हणतो ना तसं नव्हतं. आपल्याला ते क्वेश्चन वाचाच लागे. आणि काही क्वेश्चन असे होते बघा, आपल्या लिंकिंगवर विचारलं, ऍक्शनवर विचारलं, बरोबर आहे. आपण लिंकिंगवर वाचून जातो, परंतु तिथं नाही का ऍक्शनवर विचारलं, आणि ऍक्शनवर लिंकिंगवरचा फरक आपण काही करत नाही, फक्त लिंकिंगवर म्हणून माहीत आहे. परंतु होतं कसं, तिथं ते शब्दही नाही का
समान होते, यस लावून होता, यस नाही लावून होता, परंतु त्यावेळेस आपल्याला ते वाक्य करणं फार महत्वाचा अर्थ आणि त्यासाठी वेळ लागणार होता. त्यामुळे तसे क्वेश्चन बरेच होते यामध्ये. आणि जसं तुम्ही समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द विचारलं, तसे जवळपास 4 ते 5 क्वेश्चन होते ज्यामध्ये 16 शब्द होते, 16 वर्ड्स होते, की आपल्याला 4-4चे गट होते, 4 ऑप्शन होते, 4-4 16. म्हणजे ते त्यांचं म्हणणं काय होतं, तुम्हाला टाइम कंझ्युम करायचा आहे, तुमचा अटेम्प्ट कमी करायचा आहे. आणि हे बऱ्याच स्टुडंटना आहे, कारण की हे पाठांतर असलं तर आपल्याला सोपं जाईल, परंतु आपल्याला वाचणं 4ही सेंटेन्स आहे. ज्याचं पाठ बी नसलं त्याला 4 सेंटेन्स वाचा लागते, आणि ज्याचं पाठ नसलं त्याचं तर अवघडच काम आहे, कारण की त्याला 2 वेळा 3 वेळा वाचाच लागते ती सेंटेन्स, कारण की होते तशी. आणि ईडीएम जे विचारल्या काही होत्या PIQ बिन होत्या, परंतु काही ईडीएम कशा होत्या, आपल्याला 4 सेंटेन्स मध्ये दिलेल्या होत्या आणि ते बरोबर आहे का नाही असा फ्रेमवर्क केला त्यांनी. ईडीएम विचारली आणि त्याचा वाक्यात कोणतं उपयोग बरोबर आहे. मग हेले काय होते माहिती आहे का, 4 सेंटेन्स आणि 4 सेंटेन्स मध्ये कोणता आहे, या 4ही सेंटेन्सले वाचा लागते तुम्हाला, कारण की तुम्हाला त्याच्याशिवाय ती बरोबर यूज केली का नाही कळणार नाही. मग होते काय, त्याचा इम्पॅक्ट पेपर लेंदी होती आणि त्याचा परिणाम होते अटेम्पोर, आणि यामध्ये सिली मिस्टेक होण्याची फार शक्यता असते. आणि असे क्वेश्चन काय 2-4 होते का, नाही, बरेच होते. पहा तुम्ही, ईडीएम तशा तीन मामना 3 का 4 3 होते वाटते की जे वाक्यात उपयोग केला. सिनोनिम अँटोनिम 4 ते 5 होते की जे 16 वर्ड होते. त्यानंतर काही इनडायरेक्ट स्पीचचे होतं जिथं आपल्याला नाही का 2 वेळा वाचा लागत होतं, 3 वेळा, त्यामुळे तिथं सिली मिस्टेक होऊ शकते. असे काही बरेच क्वेश्चन आहे इंग्लिशमध्ये, परंतु मला वाटते की 17 ते 20 प्रश्न नाही का टॉप लेवलचे होते. 17 ते 20 हे चुकणं बी नसू शकते आपल्या, कारण याच्यामध्ये तुमचं जर स्ट्रॉंग असलं इंग्लिश खूपच पाठांतर, तरी सुद्धा त्यांना नाही का यामध्ये फरक पडणार आहे. म्हणजे जसं आपला ॲव्हरेज स्टुडंट जर 17 ते 20 चुकत असेल तर त्यांचा काय 2 प्रश्न इकडे तिकडे राहील, चांगला ज्याचा राहील. परंतु मला वाटत आहे की 17 ते 20 प्रश्न चुकू शकते. जवळपास हे जर टोटल केली आपण दोघं जसं 28 पकडत आहो मी, परंतु मी धरत काय 24 प्रश्न चुकण्यासारखे आहे आपल्या या पहिल्या पेपरमध्ये. हे माझा अनुभव सांगतो. 70+ चांगला स्कोर आहे या पेपरमध्ये. आणि हे पेपर कसा आहे माहित आहे का, एक पॅसेज म्हणतो, पॅसेज कसा होता, पॅसेजला टाइमच नाही पुरला खरं सांगणं म्हणजे, आणि मला बी नाही पुरला. आणि मी काय केलं मग लास्टला सेंटेन्स जेव्हा मी पाहिले, पॅसेज वाचू का नाही हाच प्रश्न पहिला होता माझा, कारण की सेंटेन्स मध्ये जवळपास 4-4, 5-5 सेंटेन्स होते आणि ते जोडीमध्ये होती A-B-B-C 2-2. तर मग त्यावेळेस काय होत होतं, ते पॅसेज वाचा मग नंतर प्रश्न सोडव, हे झालंच नाही माझ्याकडून. तर मी काय केलं, मग तिथं सोडवता लागणारच म्हटलं, तर मी काही लॉजिक मारले तिथं माझा 1 बरोबर आहे 4 चुकले माझीवाली. मराठी 5 पैकी 5 आहे, परंतु इथं 4 बरोबर आहे, सॉरी 1 बरोबर आहे 4 चुकले माझे. कारण की मी तिथं काहीच वाचलं नाही, मी डायरेक्ट ऑप्शन A-B मारलं, 3 याच्यात A-B उत्तरच नाही आहे. फक्त एक प्रश्न बरोबर आला माझावाला, ते बिन अंदाजीच आहे ऑप्शन पाहून जे आलं ते. तर म्हणजे मी असे प्रश्न सोडत नव्हतो, ते 0 मार्क असतं, असाही 0 आहे मला. 1 बरोबर 4 चुकले. परंतु हे कसं असते, इम्पॅक्ट करते, कारण की पॅसेज जसं मागं दोन्ही बिन हार्ड होते, यावर्षी मराठी इझी होता, पण इंग्लिश टफच आहे, कारण की टाइम नाही पुरत. कारण की बाकीचे जे क्वेश्चन होते ते लेंदी होते, फॉर्मॅट चेंज होता, PIQ होते नाही होते, परंतु कसं आहे काही क्वेश्चन जे विसक म्हणत आहे मी, याच्यामध्ये तुमचा वेळ जाऊ शकते. वेळ गेल्यामुळे काय होत असते, अटेम्प्ट कमी होते आणि सिली मिस्टेक जास्त असते. त्यामुळे मी जवळपास 24 आहे क्वेश्चन्स पहिल्या पेपरमध्ये चुकू शकते. त्यानंतर येऊ आपला सेकंड पेपर जो आहे करंट अफेअर मध्ये मला वाटते की जवळपास 5 क्वेश्चन नाही का टफ होत, 5 किंवा 6 असू शकतात, परंतु कसं असते काही जणांचे लक असते, बरोबर आहे. मी 2 पैकी 1 मारलं आलं असं असते, त्यामध्ये हे 5 किंवा 6 होईल, कधी 4 बिन होईल, ते व्यक्तीनुसार असते. म्हणून मी म्हटलं हे मी पेपर पाहिल्यावर समजत आहे की 5 क्वेश्चन टफ होते, 5 त्याच्यापैकी जास्त असू शकते, कोणाची 6 असू शकते, लक्षात घ्या. कोणाचे 4 सुद्धा, म्हणजे 6 बरोबर असू शकते 10 पैकी, असं म्हणणं आहे. कायद्यामध्ये नाही का 3 क्वेश्चन होते, त्यापैकी मला 1 क्वेश्चन फक्त वाटला की जिथं तुम्ही चुकू शकता, ते होता कलम 7-8 वाला. ते काही सोपा नव्हता का, सोपाच होता, परंतु जर आपल्याला जर सब कलम आठवलं नाही तर 7-8 लिहू का, 7-7 लिहू का, असं होऊ शकते. म्हणून मी 3 पैकी 1 क्वेश्चन पकडला, नाही तर कायद्यामध्ये 3ही क्वेश्चन बरोबर येण्याजोगते होते, लक्षात घ्या. पॉलिटीमध्ये नाही का 15 पैकी 5 क्वेश्चन टफ होते, 5 जवळपास, त्यामध्ये कमी जास्त होऊ शकते. कोणाचं लक थोडं फॅक्टर राहिलं तर त्याचे 11ही बरोबरी, कोणाचे 10 बरोबरी, परंतु मी 5 धरले म्हणून होते. आणि क्वेश्चन कसे होते, पूर्ण वाचा लागत होते. काही क्वेश्चन जसं
राष्ट्रपतीचा विचारला होता, संसदीय विशेषाधिकार जो आहे तो त्याचा आला, म्हणजे परिस्थितीनुसार आहे त्यांना विवेकाधिकार, विशेषाधिकार नाही हा. त्यानंतर तो प्रश्न होता आपल्या नागरिकत्वाचा कलम 6, ते जरी होता परंतु त्याला 2 वेळा वाचायला लागेल, लेंदी होता प्रश्न. आणि तो क्वेश्चन आपण कसं जास्त आलेला आहे प्रश्न नागरिकत्वावर, पण एवढा फोकस करत नाही. असे बरेच क्वेश्चन होते, काय जवळपास 5 क्वेश्चन पॉलिटीचे होते की जे मला वाटले टफ. हिस्ट्री असे क्वेश्चन होते की ज्यामध्ये तुम्हाला नाही का संपूर्ण वाचायला लागेल, खरं सांगणं म्हणजे संपूर्ण सेंटेन्स वाचल्याशिवाय तुम्हाला उत्तर लिहिता येत नव्हते. हे कालच्या पेपरमधून होतं, नाही तर हिस्ट्रीचे प्रश्न 1 लाईन राय डायरेक्ट हे, म्हणून त्याला टाइम कमी लागे. परंतु यावर्षी काय केलं, हिस्ट्रीचे 4 सेंटेन्स विचारले आणि 4 वाचल्यावरच तुम्हाला उत्तर येईल. काही सोपे होते परंतु काही वाचल्यावर पण कन्फ्युजन होत होते, कारण हे 2 वेळा 3 वेळा, मग आखरीला आपण काय घेऊ आपल्यानुसार मारतो. जसं ते पंडित जवाहरलाल नेहरूचा प्रश्न होता, त्याच्यानंतर ते राजर्षी शाहू महाराजचा इझी होता पण 4 सेंटेन्स वाचा लागे, असे बरेच क्वेश्चन होते. त्याच्यानंतर मुंबई ते स्टुडंट लिटररी सोसायटीची स्थापना होती, ते सुद्धा सेंटेन्स वाचा लागे. हाय ते सोपाच रिपीटच होता, परंतु राजर्षी शाहू महाराजावरची ते स्त्रियांना सहकार्य केले, इथं मग अ ब लिहू का की ब क लिहू का असं झालं असेल, म्हणजे टाइम खाते असते असे प्रश्न. ते खोती पद्धतवर विचारलं होतं, ते पूर्ण वाचा लागत होते, म्हणजे टाइम कंझ्युम होता. त्यानंतर पंडित जवाहरलाल झालं, त्यानंतर राजर्षी शाहू महाराजांवर बरेच प्रश्न होते, यावेळेस 2 होते. हे बिन 4 सेंटेन्स होते पण सोपाच होता, पण टाइम लागत होता. सेनापती बापटवरचाही प्रश्न कसा होता, टफ होता हा, खरं सांगणं म्हणजे, कारण की इथं सावरकर आणि बापटचं वयाचं विचारलं, आणि हे काय होतं 4 सेंटेन्स वाचल्यावरच तुम्हाला ते उत्तरापर्यंत पोहोचता येतं किंवा चुकणार होतो आपण, इथं लक्षात घ्या. त्यानंतर मूकनायक, कोणी मूकनायक पाहिलं की डायरेक्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहिलं असन, बरोबर आहे, परंतु हा प्रश्न आलेला आहे आणि याचं उत्तर आहे भटकर, पांडुरंग भटकर हे. परंतु इथं पेपरच्या क्वेश्चनमध्ये चूक होऊ शकते, कोणाकडून बी होऊ शकते, लक्षात घ्या. त्यानंतर ती घटनाक्रम आहे, हा बी प्रश्न काय आला नाही का आला, परंतु काय होते 4 सेंटेन्स वाचा लागते, ऑप्शनकडे जा लागते हा, म्हणून थोडंसं आपल्या अटेमोर इकडे होऊ शकते परिणाम. त्यानंतर तो श्रीपाद अमृत डांगेचा, हे सुद्धा 4 सेंटेन्स होते आणि सोपा होता, परंतु वाचा लागत होतं काय 4. तुम्ही एका पर्यायावर जात होते का नाही, म्हणजे होते कसं, आता तुम्हाला वाटत असं अरे सोपाच होता, सोपा नव्हता, 4 सेंटेन्स वाचल्यावर तुम्ही उत्तर लिहिलं असं, म्हणून ते टाइम लागते त्याला. नाही तर कसं असतं, पहिले गांधीवर्षित लेनिन हा ग्रंथ कोणी लिहिला, काही पुस्तक कोणी लिहिलं, डायरेक्ट लिहित होतो आपण श्रीपाद अमृत, हे सोपं जाते. परंतु तिथं 4 सेंटेन्स वाचणं आणि त्या टाइम मध्ये, कारण की एक प्रश्नाचा इम्पॅक्ट दुसऱ्यावर पडत असते, लक्षात घ्या. त्यानंतर बघा हे झालं. त्यानंतर भूगोलमध्ये कसं होतं माहिती आहे का, ते निळा कार्बन होतं, एक तर टफच क्वेश्चन होता हा, परंतु कोणी लिहिलं असेल तर मोठं सेंटेन्स बनवून 3 नंबर लिहिलं, परंतु कोणी 1 सुद्धा लिहू शकते हा, लक्षात घ्या. आणि ते वन विकास महामंडळाचा होतं, ते सुद्धा आउट ऑफच क्वेश्चन होता. वरीलपैकी सर्व लिहिलं असेल कोणी, परंतु इथं कोणी म्हटलं असेल की बा वरीलपैकी सर्व नसेल बा, एकच संस्था असू शकते असं करताना बा, याची जबाबदारी मानव संसाधन विकासाची. इथं मी चुकलो, कारण की मी वरीलपैकी सर्व नाही घेतलं, मी म्हटलं बा माणूस विभाग जो आहे एखाद्या विभागाकडे दिला असेल बा, नाही ते 4 आलेलं असेल बऱ्याच जणांचं, पण माझं चुकलं. त्यानंतर तो विचारला होता वार्षिक पर्जन्यमानचा प्रश्न, तो टफ होता, परंतु 50 देत होते तुम्ही, 1160 1460 कॉमन होतं. आता या 2 पैकी तुम्ही लिहिला, हे बऱ्याच जणांचा हे काय तुम्ही वाचून बरोबर आहे का नाही, हे तुमचा एक तर अंदाज लागला नाही तर चुकला, असं आहे हे. तुम्ही म्हणसाल मी अभ्यास करून मारला, तर शक्य नाही, कारण 1971 ते 2000 आपल्याला 2026 11ची विचारली तरी येत नाही आपल्याला जनगणनेनुसार असं. त्यानंतर एक प्रश्न होता कोणता, महाराष्ट्राचा तामिनीचा होता ना, हा माझा चुकला बा, सोपाच होता, परंतु मी काय केलं माहिती आहे का, महाराष्ट्रात तामिनी सर्वाधिक पाऊस पडणारा म्हटलं ना, बस एवढंच वाचलं मी म्हटलं सर्वाधिक पाऊस बा आंबोलीत आहे, तामिनी नाही. परंतु समोरचं सेंटेन्स नाही वाचलं मी, की ते म्हणे ना पाऊस पडणाऱ्या ठिकाणापैकी एक ठिकाण आहे, जनरल होतं म्हणून बरोबर येत होते हे वरीलपैकी सर्व. परंतु माझं काम चुकलं, मी डायरेक्ट पूर्ण सेंटेन्स वाचलं नाही खरं, मी ते डायरेक्ट विचारलं होतं की बा सर्वाधिक पाऊस आहे बा, आणि तेवढं करून मी डायरेक्ट आंबोली, कारण की थोडा टाइम कमी होता, शेवटी गणितकडं जायचं होतं, त्यामुळे मी पूर्ण सेंटेन्स वाचलं नाही बा, एनिमेट केलं, म्हणून इथं मला फटका पोचला ते. परंतु क्वेश्चन हा इझी होता. त्यानंतर काही आपल्याला मुख्यालय संघटना विचारल्या होत्या. हा क्वेश्चन कसा जाते माहित आहे का, हा लेंदी जाते, म्हणजे आपल्याला 4 सेंटेन्स वाचा लागते अशा वेळेस. त्यानंतर तो अणुऊर्जेचा जो होता ना पहिला अपघात, आता हे कसं आहे, कोणी चेरनोबिल लिहिलं असं यामध्ये बऱ्याच जणांना, तर हे चुकणं अपेक्षित आहे, हा टफ क्वेश्चन आहे. त्यानंतर ते वसंतराव नाईक जो होतं
तांडा वस्ती योजना याद्वारे इथं कोणी ग्रामीण विकास लिहिले असेल, कोणी सामाजिक न्याय, परंतु इथं कन्फ्युजन आहे, टफ क्वेश्चन आहे. आणि इथं तुम्ही डायरेक्ट उत्तर नाही लिहित होते, तुम्हाला 4 सेंटेन्स वाचा लागत होता म्हणून सांगत आहे. असे क्वेश्चन बरेच होते. त्यानंतर वलन कोण जे होतं हा सुद्धा टफ क्वेश्चन होता. मग एकूण 5 आहे आपलेवाले. आणि अभयारण्य संख्या सोपा होता पश्चिम घाटावर, कारण पश्चिम घाटावर जर वरीलपैकी सर्व होतं, परंतु इथं जर त्यांनी एक सेंटेन्स कॅन्सल केलं असतं तर मग हार्ड असता, पण इथं वरीलपैकी सर्व आहे त्यामुळे बरोबर आहे. म्हणजे 5 क्वेश्चन्स आहे. त्यानंतर सायन्स, कम्प्युटर आणि रिमोट सेन्सिंग पहा. सायन्स मध्ये मला वाटते याच्यापैकी जवळपास 9 ते 10 क्वेश्चन्स चुकण्याजोगते होते, चुकत होते तुमच्यावाली 9 ते 10. कोणाचा आठवू शकते 12 येऊ शकते. कसं लक फॅक्टर असते कधी कधी, हा हे लक फॅक्टर असते शेवटी. ते किरणोत्सारी क्षय जे आहे अल्फा बीटा हा प्रश्न बऱ्याचदा आहे आणि आपल्याला माहित आहे, आपण घेतलेल्या व्हिडिओमध्ये. कुठं कुठं तुम्ही म्हणसा इथं काय विचारलं निसर्गात आढळते, हे तिन्ही आढळते ना निसर्गात. मग तुम्ही जर म्हटलं एकच विचारलं का मग तुम्ही चुकू शकता, कारण तुम्हाला वाटलं असं 3 पैकी 1 लिहायचं, परंतु तिने असं नाही विचारलं ना कोणत्या प्रकारचे निसर्गात आढळतात म्हणतात, हे तिन्ही आढळते ना असं आहे. परंतु आपल्याला जर जास्त हेवी झालं तर आपण इथं चुकू शकतो, 3 पैकी 1 लिहू शकतो. त्यानंतर तो मानवी डोळ्याचा होता ना, हा क्वेश्चन आपण घेतलेला आहे आपल्या व्हिडिओमध्ये, परंतु हा क्वेश्चन कॅन्सल होते, कारण की इथं दुहेरी अंतर्वक्र भिंग आणि बी मध्ये इथं पाहिजे दुहेरी बहिर्वक्र भिंग, त्यामुळे हा क्वेश्चन कॅन्सल होते. त्यानंतर प्रकाशात तरंग लांबी हा एक रॅन्डमली क्वेश्चन होता. तरंग लांबी वारंवारताचा कसा असते, कोण व्यस्त असते दोघात, परंतु इथं तुम्हाला वाढली तर दुसरी कमी होणार आहे, आपण वाचलेला आहे आपण. परंतु तुम्ही म्हणता डायरेक्टली का, डायरेक्टली नाही, इनडायरेक्टली वाचलेला आहे आपण. आणि इथं आपण शून्य स्थिर लिहिणार आहोत का, शून्य म्हणजे स्थिरच आहे, इथं येणार वाढतो किंवा घट. मग आपण इथं वाढलं की दुसरं वाढणार का, मग आपण निगेटिव्ह मारतो. खरं सांगणं म्हणजे हे असा येते. ते विद्युत विच्छेदन जो होता इलेक्ट्रोलिसिसचा प्रश्न तो टफ होता. त्यानंतर धातू करण्यापासून, आता इथं कसं आहे माहिती आहे का, एवढं आपण बारीक वाचत नाही. कोणी म्हटलं धातूवरून धातू असं तर मारला असेल तर आला असेल, परंतु आपण कोणी क्रिस्टलाईन सुद्धा लिहिला असेल, हे टफच होता. त्यानंतर आधुनिक आवर्त नियम बऱ्याचदा रिपीट आहे, तो इझी आहे. सरपटणाऱ्या प्राण्यांचा अभ्यास हे जो आहे तर तुम्ही पाहिला असन आपल्या व्हिडिओमध्ये मी घेतलेला आहे. हर्पिटोलॉजी डायरेक्ट घेतलेला आहे मी, आणि इक्थिओलॉजी सुद्धा घेतलेला आहे. तुम्ही फोटो टाकलेले आहे, आपल्या जवळपास 20 क्वेश्चन आलेले आहे. आपल्या चॅनल छोटा आहे आणि आपण इकॉनॉमिक सायन्सचे व्हिडिओ टाकतो, आणि अदर काही असं इम्पॉर्टंट राहिलं तर PIQ ओरिएंटेडच आहे सर्व. 20 क्वेश्चन आहे. आणि कंबाईंड ग्रुप बी जी झाली होती प्री त्यामध्ये त्यामध्ये जवळपास 26 क्वेश्चन आले आपल्यावाले. तर आपण PDF सुद्धा आपल्या टेलिग्रामवर आहे. आता जर तुम्ही पाहसाल ना तर बरेच आंदोलनावरची टाकलेली आहे रील्स हे ते सर्व, परंतु तुम्ही जर टेलिग्राम मध्ये नाही का ऑप्शन असते आपल्याला फाईल, त्यानंतर त्यामध्ये फोटो, त्यामध्ये जर तुम्ही फाईल पाहिली तर PDFच आहे आपल्याला. हेच नाही, ग्रुप C बिन झालती ना मागची, त्याच्यात सुद्धा 20+ प्रश्न आलेले आहे. तुम्ही PDF टाकलेले आहे, तुम्ही एकदा पहा. कोण पहा, जे न्यू स्टुडंट आहे, नाही तर आपले जुन्या स्टुडंटला माहित आहे, परंतु नवीन स्टुडंटना पाहणं अपेक्षित आहे, कारण की विश्वास आला पाहिजे त्याच वेळेस आपल्याला त्या व्हिडिओ आपण करायला पाहिजे. परंतु ते व्हिडिओमधून नाही का कसं क्लास पहा, तुम्ही क्लास लावा, ते क्लासवाला सांगणार तुम्हाला की 3,500-4,000 हजार भरले आणि मला माझ्याच्यातून नाही का किती प्रश्न आले. समजा आपण उदाहरणार्थ केले 15 सायन्सचे आहेत, त्यांनी म्हणते माझ्याच्यातून 7-8 क्वेश्चन आले, बरोबर आहे. माझ्या याच्यातून 11 क्वेश्चन आले, ते डायरेक्ट आहे. जे पण फ्रीमध्ये आहे, मी काय पैशाने नाही आहे, सर्व फ्री अवेलेबल आहे. 20-20 लेक्चर आहे, आणि ते तुम्ही ते PIQ ओरिएंटेड आहे. 10-10 मिनिटाचे, 20-20 मिनिटाचे, 30-30 मिनिटाचे. प्राणी वनस्पती थोडा बिग आहे, परंतु कसा आहे छोट्या छोट्या तुकड्यात आहे, तुम्हाला कोणाला कळते. आणि तेच अप्रोचनं जर तुम्ही जासाल PIQ ओरिएंटेड, PIQ अनालिसिस आणि लॉजिक अप्रोच, या 3 गोष्टीवर जर तुमची पकड आली असेल तर तुमची प्री आरामशी निघते, आणि मेन्सला सुद्धा, कारण की एक अप्रोच कळते ना तुम्हाला. आणि एक लक्षात घ्या, मी नाही का ग्रुप C काय आपल्यापेक्षा टायपिंग नाही आहे, दिला म्हणून दिला मी. आता तर मी निकाल आंदोलनाबद्दलच व्हिडिओ पाहो, हे करो ते करो, परंतु अभ्यासबद्दल इतकं काही केलं नाही. त्यामुळे मी दिला रँडमली पेपर, परंतु आता मी सांगतो नंतर आन्सर केल्यावर मार्क काय. तर मराठीमध्ये मला जवळपास नाही का ते विधानार्थी प्रश्न आहे ना, मला गाणे आवडते का, हा मी विधानार्थी लिहिलं, कोणी होकारार्थी लिहिता, कोणी विधानार्थी. परंतु कसं आहे माहित आहे का, विधानार्थी वाक्याचे 2 प्रकार असतात, होकारार्थी आणि नकारार्थी. त्याचा म्हणजे करता धरता वर दिलेला आहे, तर आपण विधानार्थी लिहिलं. तिथं होकारार्थी कसं असते, जसं मी म्हटलं 500 रुपये ही देखील मोठी रक्कम नाही, हे झालं निगेटिव्ह. मग याचं काय, 500 रुपये लहान रक्कम नाही, म्हणजे होते बा निगेटिव्ह पॉझिटिव्ह, तर तशा गोष्टी आपण टाकत असतो. परंतु तिथं नाही का थोडासा विवादच आहे काय, परंतु आयोग ठरवणार काय. बऱ्याचदा होकारार्थी बिन दिलेला आहे बऱ्याच गोष्टी त्यांनी, म्हणून
माझे जवळपास मराठीचे नाही का 47 का 48, ते जर बरोबर आलं तर 48 येते 50 पैकी बरोबर, नाही तर 47. आणि मी काही रिव्हिजन केली नाही. खरं मी जे काय सांगतो ना जेन्युनली सांगून देत असतो खरोखर. केलं तर केलं, नाही तर नाही केलं. आणि इंग्लिशमध्ये नाही का जवळपास दोन्ही मिळून नाही का 78 का 79 स्कोर येत आहे माझा, जर आपण अँसर की पाहिली. मी GSची पाहिली नाही, GS मध्ये कमी असू शकते मार्क, परंतु बाकीच्या ह्याच्यात आहे मला पहिल्या पेपरमध्ये. परंतु हे मी अभ्यास केला नाही आहे, रिव्हिजन नाही केली मी, डायरेक्ट गेलेला, करंट वाचलं नाही, काहीच नाही, डायरेक्ट गेलेला आहे. कारण की आपल्याला ते परीक्षा द्यायची नव्हती, म्हणजे असं भेटलं तर काहीच नाही, परंतु अनुभव सांगत आहे की बा आहे. आणि का माहीत आहे का, मी ग्रुप बीची दिली ना, ग्रुप बीला सुद्धा नाही का मी पूर्ण नाही वाचलं मराठी इंग्लिश. खरं सांगणं म्हणजे जे माझी नोट्स आहे ना, मी एकदाच वाचलं त्या 1 महिन्यात, मी वाचलंच नाही खरं. कसं जसं तुम्ही 8 तास देता ना डेली, तसं जर दिला ना नक्कीच चांगले मार्क भेटते. रिव्हिजन झाली ना चांगले 10 मार्क इन्क्रीजच होणार तुमच्या ह्याच्यात, कमी कधीच होत नाही. परंतु आम्हाला कसं आता नाही का काही गोष्टी असल्यामुळे पर्सनलमुळे नाही झालं खरं सांग. परंतु जर व्यवस्थित अभ्यास केला असताना नक्कीच मार्क वाढते त्यामध्ये, आणि रिव्हिजन फार मॅटर करते. परंतु मला कायचं वाटते माहीत आहे का, PIQ जे मी वाचतो ना, जसं की बा मी पूर्वी केलं तसं, समजा जर होकारार्थी विधानार्थी आलं तर मी त्याचे PIQ पाहिजे, त्यानंतर त्याची ॲनालिसिस अदर माहिती पाहिजे, हे मी करतो ना, मला वाटतं ते जास्त लक्षात राहते आपल्याला. तुमची रिव्हिजन नाही झाली ना तरी तुम्हाला ते फरक पडत नाही असं वाटते मला. परंतु रिव्हिजन नाही झाली पाहिजे हे झालंच नाही पाहिजे, परंतु रिव्हिजन झाली तुमचे 10 मार्क वाढणार. परंतु मला वाटते की बा ते तुमच्या आठवण राहण्यासाठी ही मेथड बरे आहे, म्हणजे मी आजपर्यंत तुम्हाला सांगितली नाही व्हिडिओमधून. आयटकचं घेतलं उदाहरण, हे तसंच जायचं कोणत्या गोष्टीले. तुमचं कसं असते माहिती आहे का, सर्व वाचायचं इतिहास हे नसते, सर्व वाचलं की काही लक्षात राहणार नाही आणि मार्क देणार नाही. PIQ ओरिएंटेड वाचलं तो भाग आहे तुकडा. जसं आता कामगार संघटनाचं उदाहरण देतो तुम्हाला, मोठा व्हिडिओ. कामगार संघटना जर घेतलं तुम्ही, त्यामध्ये तुम्हाला माहित आहे की प्रश्न कुठं आहे, आयटकवर आहे, बरोबर आहे. त्यानंतर ते कामगार हितवर्धक सभा आहे, त्यानंतर नारायण मेघाजी लोखंडेच्या संघटना, असे बरेच काही क्वेश्चन आहे. ते तुम्ही काय करसान, सर्व वाचसान नाही, तसं नाही. तर तुम्ही काय कराले, तुम्हाला कळते आयटकवर प्रश्न आहे तर मी पहिले प्रथम आयटकचे सर्व PIQ लिहून घेईन आपल्या नोट्समध्ये. त्यानंतर बुक्समध्ये आयटकचीच माहिती पाहिजे. म्हणजे होते काय माहिती आहे का, आयटकवरचा प्रश्न रिपीट आला तरी येणार, प्रिडिक्शनचा आला तरी येणार, याच्या बाहेरचा फार आला ते चुकला तरी चालते. परंतु आपलं काय आहे, आयटकवरचा प्रश्न, मग एक झाला तुमचा मार्क फिक्स, असं वाचलं पाहिजे. कामगार वितरण सभा आलं तर तुमचं काय होईल, तेवढं PIQ पाहिजे आणि पुस्तकाची माहिती. कामगार सभेचा क्वेश्चन चुकणार नाही, नायक त्याच्यावर विचारते प्रश्न. म्हणून तुम्ही वाचत कसं आहे माहिती आहे का, 21,000 मध्ये ते टॉपिकच वाचत आहे, परंतु तुकड्याच वाचत आहे. आणि हे मेथड खूप बेटर आहे. याची रिव्हिजन बी नाही झाली ना तुम्हाला आठवण राहणार व्हिडिओ. हे लास्ट मेथड आहे. 6-7 मेथड झाल्यावर हे 7वी मेथड मी तुम्हाला सांगितली शेवटची, आणि सर्वात बेस्ट आहे. फक्त तुम्ही एक टॉपिक करून पहा. मी खरं तर म्हणजे व्हिडिओ बनवत नव्हतो आत्ता, परंतु पोराचे मॅसेज होते आणि मी म्हटलं ऑफलाईनचे होत नाही तोपर्यंत करतच नाही सुरू. परंतु ऑफलाईनचं आता काही दिवसात होईनच क्लिअर काही. तर आजचा व्हिडिओ तेच बनवला की बा पेपरवर बनवून टाकू, म्हणून एक जणाचा प्रश्न होता म्हणून मी हे एक्सप्लेन केलं. त्या व्हिडिओमधून तुम्हाला कसं पहा, कोणाला भातावरून शीताची परीक्षा देते म्हणते, एका गोष्टीवरून बाकीच्या गोष्टीचा अंदाज आला पाहिजे. जसं आता मी इकॉनॉमिक सायन्सचे घेतले बाकी व्हिडिओ, त्या दृष्टिकोनातून तुम्ही पॉलिटीचा सुद्धा लावा. मी पॉलिटी विषय म्हणजे घेतला नाही, तसं तुम्ही 4-5 विषय घेऊ शकतो, परंतु कसं आपल्याला मर्यादा आहे. पॉलिटी माझा सर्वात फेवरेट सब्जेक्ट आहे, मला त्याच्यात माझी चांगलीच मार्क राहते. न वाचून सुद्धा आता, कारण की पूर्वी खूपदा वाचलं मी, 7-8 पुस्तक वाचलेली आहे पूर्वी, म्हणून तर म्हटलं वेळ खूप लागला. परंतु सांगा तात्पर्य काय, पॉलिटी म्हणजे तुमचं मार्क इन्क्रीज करू शकते, कारण की ते स्कोरिंग सब्जेक्ट आहे, त्याच्या बाहेर येत नाही. म्हणून ते जर आपण मार्क घेत नसेल 7-8 मार्क, काही फायदा नाही. त्यामध्ये 15 पैकी 13-14 मार्क पाहिजे. हो बा, एखादी आउट ऑफ क्वेश्चन आहे ते चुकलाच चालते, परंतु PIQ ॲनालिसिस चुकलंच नाही पाहिजे. तुम्ही पहा तेच टाईप क्वेश्चन आहे. मग तुम्हाला जर हे पाठ राहिलं तर तुम्ही सेकंदात सॉल्व्ह करता, नाही तर तुम्ही तिथं नाही का कन्फ्युजन होता. कुठं होता, सोप्याच गोष्टीवर, इथं व्हायला अपेक्षित नाही. मग नवीन गोष्टी आल्या तर मग तो होणारच आहे आपण. हे लक्षात घ्या. नंतर एखादा व्हिडिओ बनवू आपण चांगला, की जेणेकरून तुमचे काही डाऊट असेल तर ते क्लिअर करू. हे सरपटणारा काउंट म्हटलं सोपं आहे, आपण घेतलेला आहे आणि आपण एकच पेजची माहिती दिलेली आहे आणि तिथं आलेला आहे. त्यानंतर पहा, हे जे प्रश्न आला होता, समुद्री फर कशाला म्हटलं जाते, आणि हा प्रश्न सुद्धा नाही का, हे एक प्रश्न, आणि हायड्रा मध्ये हिप्नोटॉक्सिन असते, हा योगाचाच PIQ आहे. परंतु आपण जे व्हिडिओ घेतला होता त्यामध्ये डायरेक्ट दिलेला आहे, 2 वेळा प्रश्न टाकलेला आहे, एक त्या अनालिसिस मध्ये आणि एक व्हिडिओ घेताना, आणि ते फोटो सुद्धा टाकले, आणि हे दोन्ही बिन प्रश्न एकाच याच्यावर होते आपल्या त्या पेजवर. तर लक्षात घ्या. आणि याच्यात तुम्हाला कसं माहित होतं,
खिसिलिया आपण टाकलेलं होतं. कायले म्हणते पोर्तुगीज मॅन ऑफ वॉरले म्हणते, बरोबर आहे. हायड्राले माहित आहे आपल्याला. हायड्रा किद्दा वाचला आपण? हायड्राचा प्रश्न विचारला होता. हायड्रामध्ये बा हिप्नोटॉक्सिन असते, हायड्रामध्ये रक्त नसते, अमृतगुळ हे सर्व घेतलेलं आहे आपण त्यामध्ये. परंतु हे आपण एलिमिनेट करत होतो. त्याच्यानंतर पेनिटुला घेतलं होतं आपण. पेनिटुला पण घेतलेलं आहे त्यामध्ये आपण. त्याचं दुसरं नाव आहे, हे तुम्ही पाहून घ्या कशाचं आहे. मी तिथे टाकलेलं आहे पेनिटुला. तर मग तुम्हाला हे पर्यानुसार ओबिलिया, आणि ओबिलियावर नाही का आयोगानं एक प्रश्न विचारला आणि तो फार टफ विचारला. एक प्रश्न विचारला होता आणि तो टफ विचारला. आणि मी तिथं म्हटलं होतं आयोग काय विचारीन, आता ओबिलिया विचारीन आणि कोणत्या गटात आहे असं विचारलं होतं. परंतु आपण तो ओबिलिया नवीन आहे, बाकी तर आपण आपल्याला माहित हे माहित होतं बा, आपण ऑप्शन काढतो. कारण की ते माहिती नाही का 1 पेजची आहे, 10 पेजची माहिती नाही आहे की बा आपल्याला लक्षात नाही राहील. मी तर तुम्हाला हेही म्हटलं होतं 1 पेज आहे, 1 मार्क आहे, हे पाठ पाहिजे माहिती. आणि जे नावं असते ना त्याचे जे सब नाव, जसं सी पेन आहे त्याचं दुसरं नाव काय, जसं कटल फिशले आपण सेपिया म्हणतो, हे नाव पाठ पाहिजे. आणि आपण नाही का म्हणजे जास्त घेतले नाही, म्हणून ते आपल्याला येणं अपेक्षित आहे. लक्षात घ्या. आणि मी ज्यावेळेस मला पोट्टी विचारत होती, मुलं विचारत होती बा ग्रुप सी मेन्सले कोणते करू, मी तिथं त्यांना सांगितले वनस्पती प्राणीवर जवळपास 6+ प्रश्न राहते, हे करा. अणू करा म्हटलं होतं. त्यानंतर ते आपल्याला धातुके टॉपिक करा म्हटलं. त्यानंतर ते क्षार आहे टॉपिक ज्यामध्ये सोडियम कार्बोनेट, हे करा म्हटलं. आणि हे जे आहे ना बोर्डो मिश्रण, तो सुद्धा प्रश्न आयोगाचाच आहे आणि आपण सुद्धा घेतला, 2 वेळा रिपीट क्वेश्चन आहे. मग याच्यात चुकलो पाहिजे का आपण? नाही, लक्षात घ्या. त्यानंतर बोर्डो मिश्रण आपल्याला काय विचारलं होतं, मेन्सचाच प्रश्न आहे. त्याच्यापूर्वी ग्रुप सी ला 19 विचारला. आणि इथं कॉपर सल्फेट चुना हे तर वाचलेलंच आहे आपण, लाईम. आणि पाणी घ्यायचं का सोडियम? आता तुम्ही सांगा कॉपर सल्फेट आहे, सोडियम काय येणार आहे तिथं? लक्षात दोन्ही. तर मग आपण सोडियम असंही मारतो, पाणी येते का नाही? पाणी तर असणारच आहे सगळ्या गोष्टी. मग तुम्ही पाणी मारलं तर तुम्हाला PIQचं माहित नाही. आणि हे प्रश्न मी या सेकंदात सोडवायचे असते आपल्याला तिथं, काहून? हे रिपीट आहे, याच्यात काही जास्त विचार करा नाही. आणि हे ऑटोट्रॉपिक आणि पर्यावरणाचा प्रश्न आहे. आणि ऑटो म्हणजे काय? स्वतः करते बा असं, हे स्वयंपोषी असते. आणि हे ऑलरेडी विचारलंय राज्यसेवेला तुम्ही. मी म्हटलं होतं पर्यावरणासाठी पहिले PIQ पाव. ऑटोट्रॉपिक पण विचारलं आणि हेट्रोट्रॉपिक सुद्धा विचारलं आहे, परपोषी. हे त्यांच्या व्याख्येतच आहे. आणि पर्यावरणाची डेफिनेशन असते आणि आयोगानेच विचारलं असल्यामुळे हे अपेक्षित असते. त्यानंतर लिनियसचा जो प्रश्न आहे, सिस्टम नेचुरी हा वर्ष प्रकार आपण काय घेतलं, कार्लस लिनियस आणि द्विनाम पद्धती जनक आहे आपण वनस्पती प्राणी. आणि त्याच्या ब्रॅकेटमध्ये लिहिलं होतं आपण 1735 वर्गीकरण केलं ब्रॅकेटमध्ये. परंतु आपण हे ग्रंथ नाही सांगितला होता फक्त. परंतु आपल्याला काय माहित आहे तिथं डायरेक्ट देऊन आहे, पहिलंच होतं 1735. मग हे म्हणजे इथं बऱ्याच जणांना कन्फ्युजन गेलं, परंतु आपल्याला नाही गेलं, म्हणजे मला नाही गेलं, परंतु हे आले कारण 1 पेजमध्ये होता, सोपाच कॅटेगरीतला आहे. त्यानंतर ते इन्फ्रारेड प्रकाश टफ होता. त्याचे बलूनमधून पहिले हवाई छायाचित्र हा टप जाऊ शकते कोणाला, परंतु मी सिम्प्लिफाईड सांगितलं होतं तुम्हाला. तर त्यामध्ये डायरेक्ट देऊन आहे, टुर्नोचान देऊनच होतं. आणि वाचतो आपण कारण की हे पहिलं आहे म्हणून, लक्षात घ्या. त्यानंतर ते विद्युत चुंबकीयचं जे होतं हिरव्या पानाद्वारे, आता हा प्रश्न आलेला आहे, परंतु हा प्रश्न तुम्हाला मी जनरल सेन्सनं सुटत होता. कारण हिरव्या पानात काय असते? क्लोरोफिल आपण घेतलेलं नाही का शेवाळ्या वर्गामध्ये? हिरवा रंग कशामुळे असते? क्लोरोफिल AB असते पा त्यामध्ये. मग हे तर लॉजिक नेत होता. आणि सेकंड सेंटेन्स जो होता पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे हाच प्रश्न विचारला होता. वनस्पती मृत पावतात त्यामध्ये जास्त पाणी झालं तर का? ऑक्सिजनच्या अभाव. हा प्रश्न 2 वेळा विचारला आणि हा प्रश्न सेकंड होता. आणि आपण हिरव्या याच्यावर निघतो आणि आपण हा प्रश्न घेतलेला आहे रँडमली, म्हणजे सांगितला आहे असा विचारला तिने. त्यानंतर कॉपीराईट ट्रेडमार्कचा प्रश्न होता. कोणी कॉपीराईट लिहिलं असेल, कोणी पेटंट, टफ होता. त्यानंतर स्पेक्ट्रल रिव्हिजेशन का स्पेशियल हा टफ होता, कारण की वाचलं नाही तर टफ जाते, हा लक्षात घ्या. इंटिग्रेशन का इंटिग्रिटी आयचा अर्थ टफ होता. IoT आलेला आहे, इंटरनेट ऑफ थिंग्स मेन्सली झाला होता एकदा इंटरनेट ऑफ थिंग्स बद्दल, हे काय सोपा होता. ते न्यूमेरिकल डाटा विचारला होता, स्प्रेडशीट होते, त्याचं उत्तर स्प्रेडशीट सॉफ्टवेअर आहे, हे टफच होता कारण की डाटा अनालिसिस सॉफ्टवेअर लिहिला असं आपण. त्यानंतर इकॉनॉमिक्समध्ये नाही का 2 ते 3 क्वेश्चन्स आहे की जे असू शकते टफ, 2 ते 3. आता हे मोठा व्हिडिओ होईल सांगत नाही. आणि मॅथमध्ये नाही का लक्षात घ्या, मॅथमध्ये जवळपास नाही का 6 ते 8 क्वेश्चन चुकण्यासारखे आहे किंवा कोणी स्किप केले असेल. 6 ते 8 क्वेश्चन जवळपास, ज्याचं गणित चांगला आहे ना त्याला 14-16 पर्यंत मार्क येऊ शकते. हे मी ॲव्हरेज सांगितलेलं आहे. कारण की कसं असते, आपल्याला नुसतं गणित सोडवायचं नसते, आपल्याला सर्व पेपर हँडल करावं लागते. आणि इथं पेपर लेंदी होता आणि लेंदी असल्यामुळे सिली मिस्टेक, आणि त्याचा परिणाम कुठं होते? गणितात. आणि गणितात नाही का सोपाही प्रश्न आला आणि कॅल्क्युलेशन जमलं नाही तर आपल्याला ते पेपर प्रश्न टफ असते, ते व्यक्तीनुसार ठरते. परंतु नॉर्मल जर म्हटलं आयडियल जे चुकू शकते मार्क,
ते 6 ते 8 असू शकते. आणि ज्याचा अटेम्प्ट कमी झाला याचं तर तुम्हाला माहित आहे, कारण की असं नाही आहे की 22 प्रश्न होते 22 पैकी 17-18 इझी होते, परंतु तिथे सुटणं महत्वाचं असते. पेपरच्या नंतर आपल्याला काय 22 प्रश्न सोडवायचे आहे का? नाही, आपल्याला बाकीचे 78 क्वेश्चन सुद्धा सॉल्व्ह करावं लागेल, त्याच वेळेत करावं लागेल. त्यामुळे ते जसं बाहेर आल्यावर पेपर सोपाच असते, सर लोकांना सोपाच असणार, कारण की तो त्यांचा सब्जेक्ट आहे. परंतु इतर सब्जेक्ट काय, इतर सब्जेक्टचं कसं, हे सर्व गोष्टी मॅटर करत असते. म्हणून 6 ते 8 क्वेश्चन चुकू शकते. आणि जवळपास याची जर मिनिमम चूक केली ना आपण, टोटल हे 38 आहे, 38 चुकू शकते. परंतु आपण जर याचं पकडलं ना 32 तर कुठंच नाही, 32, 28 ते 32 चुकण्यासारखेच आहे क्वेश्चन यामध्ये. तर त्यामुळे हे मॅटर करणार. यामध्ये जे आहे ना 55 ते 60 स्कोर चांगला आहे. कायच्या जीएस माझा अनुभव सांगतो. काही जण असतात अपवाद 60च्या वर, ते अपवाद असतात, त्यांचं काही नाही. परंतु 55 ते 60 चांगला स्कोर आहे. पहिल्या पेपरमध्ये 70 चांगला स्कोर आहे, हे माझा अपेक्षित आहे. परंतु ज्याच्या चुका थोड्या झाल्या त्याचा कमी येत राहत. हे काय आपण कट ऑफ सांगत नाही आहे, फक्त हे पेपर कसा होता याबद्दल सांगतो. आणि हे सांगितलं आता व्हिडिओमध्येच, हे गोष्टी टाइम कन्झ्युम होता, क्वेश्चनची लेंथ जास्त होती, ईडीएम हे सांगितलेलं आहे. अननोन क्वेश्चन जास्त होते जीएस मध्ये, त्यामुळे आपल्याला कसं होतं, अननोन जर क्वेश्चन झाला तर आपल्याला टाइम लागणार आहे. आणि सेंटेन्सेस असे होते ना 4-4, त्यामुळे अटेम्प्टवर परिणाम होते. आणि जर तुम्हाला नाही का नक्कीच व्हिडिओ आवडला असेल, नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.